नृत्य दिवाळी या सणामध्ये जे 5 दिवस लावलेले आहेत, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक अमावस्या आणि त्यानंतर आजचा बलिप्रतिपदा पूजन, आमच्या या गवळी समाजामध्ये गुरांचा खूप मोठा सांभाळ केला जायचा आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या यदुकाळापासून ही चालत आलेली परंपरा आहे की या दिवशी जसं पोळ्याला बैलांची पूजा केली जाते तशी आज बलिप्रतिपूजाला, बली म्हणजे एक मोठा राजा होता आणि त्या माध्यमातून आज हेल्यांची पूजा केली जाते. हेल्यांना रंगवलं जातं, म्हशींना रंगवलं जातं आणि धर्माच्या एक शास्त्राप्रमाणे सगर ही मांडून त्या ठिकाणी सगर पूजा करून हेल्यांची जर टक्कर असली, आता सध्या बंदी घातलेली म्हणून परवानगी आज दिलेली नाही, या धुळे शहरामध्ये भारतीबाई गवळी यांचे मुलं वसंत अप्पा गवळी आणि राजूभाऊ गवळी या दोघंही मुलांनी या ठिकाणी मोठा दुधाचा व्यवसाय सुरू आहे. दोघांकडेही चांगल्या प्रकारचे रेडे आहेत आणि दोघंही रेडे जर समोरासमोर जरी आले तरी युद्धाला तयार होतील अशी परिस्थिती त्यांची असते आणि म्हणून परवानगी नसल्या कारणानं या ठिकाणी काही हे लावलं जात नाही, परंतु त्यांचं पूजन करून हा सोहळा या ठिकाणी साजरी केलेला आहे. मी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीनं या परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. पूजन झालं, परंतु आमची लक्ष्मी म्हणजे हा व्यवसाय, याच्यातूनच आम्ही लक्ष्मीचं पूजन करतो आणि सगर म्हणजे की नदीतली वाळू आणून त्याच्यामध्ये 5 मोठ्या दगड त्यांना देवा समान मानून हे पूजन करून म्हणजे याच्यापासून रोगराई म्हशींची दूर गेली पाहिजे, म्हशींना एक चांगले आरोग्य मिळालं पाहिजे या परिवाराला. कारण आमचा सगळा परिवार हा शेणामुतामध्येच असतो याच्यामध्ये चाऱ्यामध्ये आणि म्हणून त्याच्यामुळे या परिवारालाही कुठं धोका होऊ नये म्हणून सगर जशी लक्ष्मीची पूजन केलं जातं ते प्रती या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये आहेत की आपण सर्वांनाच पूजतो, त्याप्रमाणे या ठिकाणी सगर हे आमच्या समाजाचं एक प्रथम दैवत आहे आणि ते पूजन या ठिकाणी केले.